नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि यंदाच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने टाइम महाराष्ट्र घेऊन आला आहे तुमच्यासाठी दुर्गोत्सव हा विशेष कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमात आपण 9 अभिनेत्रींना भेटणार आहोत, तर 9 मंडळात जाऊन त्यांच्याशी छान नवरात्र उत्सवानिमित्त गप्पा देखील मारणार आहोत. तर आज मी इथे आलेली आहे लालबागमध्ये, लालबागची माता या गणेश गल्लीच्या मंडळात. आणि आज माझ्यासोबत आलेली आहे तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी नृत्यांगना अभिनेत्री मानसी नाईक. चला तर मग भेटूया मानसीला. तर आत्ताच ओळख करून दिल्याप्रमाणे मानसी नाईक आपल्यासोबत आहे आणि नुकतीच मानसीने देवीची ओटी भरली आहे. मानसी, देवीचं दर्शन घेतलंयस, काय मागितलंयस देवीकडे? कुठून सुरुवात करू? म्हणजे इतकं खरं तर जिकडे मी आलेली आहे आज, आणि आज तुमच्यामुळे घटस्थापनेच्याच मुहूर्तावरती आज मला देवीचं दर्शन झालं. आणि मला म्हणजे मी देवीशी खूप गप्पा मारलेल्या आहेत खरं तर. पण काय मागितलं ते नाही सांगणार, सॉरी. ते गुपित असणार आहे. खरं तर आपण गणेश गल्लीत आलो आहोत आणि ही गणेश गल्लीतली लालबागची माता आहे आणि खरी देवीची मूर्ती अशी इतकी सुंदर आहे की आत्ताच तू मगाशी आपण इंटरॅक्ट करताना बोललो की आत्ता कुठे देवी बोलते की काय असं वाटतंय. अगदी तर मूर्तीबद्दल काय सांगशील आणि ओव्हरऑल या सगळ्या मंडळाच्या सेटअप बद्दल काय सांगशील? खरंच आहे. मी तुला सांगते का, तर तू जर बघितलंस ना तर असं वाटतं की देवी आत्ता एक पाऊल पुढे टाकेल आणि काहीतरी बोलेल, काहीतरी आपल्याला संदेश देईल. पण खरंच मी मनापासून कौतुक करू इच्छिते मंडळाचं आणि धन्यवाद बोलू इच्छिते की त्यांनी आज मला इकडे बोलवलं. आणि जसं मी म्हणाले की आज घटस्थापना आहे आणि 2023ची घटस्थापना नवरात्री सुरू झालेली आहे. तर या शुभमुहूर्तावरती देवी काय, किंवा आज तू पण एक साक्षात एक देवीसारखीच आहे. तू इतकी सुंदर दिसते आहे. थँक्यू सो मच. त्यामुळे आणि जसं तू म्हणाली की ज्या रंगरंगोटीमध्ये, आणि आज मुख्य म्हणजे ऑरेंज कलर आहे. म्हणजे आपण मराठीत काय म्हणतो, कुठला कलर? भगवा. भगवा. आज भगवा कलर असल्यामुळे भगवा रंग, आणि त्याच रंगाची साडी आज नेसली आहे देवीनी. त्याच्यामुळे आपण पण कुठे मागे राहिलेलो नाही होत. आम्ही त्याच रंगाची साडी. मला हे सांगायचं आहे की मानसी तू खूप सुंदर दिसतेस. तुझा संपूर्ण अटायर पण खूप छान. पहिल्यांदा सगळ्यात त्यामुळे तुझ्या लुक बद्दल सांग. खरं तर तुलाही माहिती आणि अख्ख्या जगालाही माहिती की मला साडी नेसायला खूप आवडते. म्हणजे माझ्या सोशल ह्याच्यावरती तू मेन मला साडीमध्येच जास्त बघशील. आणि त्यातून माझं असं काही हे नसतं की ह्याच पद्धतीची किंवा याच जातीची साडी मी नेसते. पण मला साडी हा प्रकार मूळतः आवडतो आणि कुठेही मला चान्स मिळाला तर मी साडी नेसायला तो चान्स सोडत नाही. तर आज मी ऑफकोर्स भगवा रंग असल्यामुळे घटस्थापनेचा भगवा रंग पहिला होता, त्यामुळे ही साडी निवडली आहे. पैठणी आणि तनिष्क वेडिंग साडीज आहेत, त्यांनी ही साडी खास माझ्यासाठी पाठवली. आणि तनिष्क, तुझं मनापासून कौतुक आणि आभार, कारण तू नेहमी मला छान छान साड्या पाठवत असतोस. बाकी तर मानसी नाईक आहे. खरंच तू आता मगाशी म्हणालीस की आपल्या स्त्रियांना साडी नेसण्यासाठी एक निमित्त लागतं आणि ते सगळ्याच वेडे असतात स्त्रिया साड्यांसाठी. आज नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. तुला मी सांगू, मी आत्ताच एका व्हिडिओमध्ये हे बघितलं
सांगितलं की खरं तर हे गोड आहे ही गोष्ट. जेव्हा मी ऐकली तेव्हा ते आणखीन मला गोड वाटली, तर ती मी तुझ्याबरोबर शेअर करू इच्छिते नक्कीच, please. की स्त्रिया जेव्हा साड्या नेसतात ते खरं पुरुषांसाठी नेसत नाहीत, ते दुसऱ्या स्त्रियांना दाखवण्यासाठी नेसतात की मी आज बघ किती छान दिसतेय. ऍक्च्युली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन असतं. हा. मग साड्यांसाठी स्त्रिया का मागे राहतील? Absolutely. नक्कीच. देवीची आज पहिली माळ चढली आहे, नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, तर तू नवरात्र उत्सवाबद्दल काय सांगशील? तुझा स्पेशल अनुभव. खरं तर फार पुणेरी पद्धतीने साजरा केला जातो, कारण माझ्याही घरी घट बसतात. लगेच म्हणजे आता आईने व्हिडिओ कॉलवरती मला दाखवलं सुद्धा. माझ्या घरची जी स्थापना झाली देवीची, ती माझी आजीपासून माझी आई, मग माझी वहिनी, मी, माझी भाची, आम्ही सगळे खूप तशा पद्धतीने पुणेरी ट्रॅडिशनल सण साजरे करत असतो. तर घट बसलेले आहेत, तर दर्शनही झालेलं आहे पुणेरी पद्धतीचं. सो आय एम व्हेरी ग्लॅड, कारण नवरात्री उत्सव हे काहीतरी औरच असतं आणि आपल्या महाराष्ट्राचे सगळेच सण आपण खरं तर मागे नाही होत, आपण पुढे आहोत. आणि ह्या लालबाग नगरीत ह्या सगळ्या पारंपरिक गोष्टी तर खूपच होत असतात, हे काही म्हणायला वेगळं नाहीये. पण मला एक गोष्ट सांग, तू आत्ताच म्हणालीस की तुमच्या पुण्याच्या घरी तुमची घटस्थापना होते देवीची, तर तू तिथे जाऊन कधी देवीची घटस्थापना स्वतः केली आहेस का? काय कशा गोष्टी त्या घटस्थापनेत तू वापर केलास आणि काय सांगशील? खरं तर मूर्ती नसते, आपण जसा नारळ ठेवतो, त्यामुळे घट जेव्हा बसतात तेव्हा आई आवर्जून जो काही स्वयंपाक बनतो, कारण खास स्त्रियांसाठी तो स्वयंपाक किंवा घटस्थापनेच्या त्या मुहूर्तावरती नैवेद्याला जे दाखवलेलं जातं ते सगळं माझ्या घरी बनतं. आणि मी स्वतः तशी खूप या गोष्टींमध्ये माझा विश्वास आहे आणि आवड या गोष्टींची. त्यामुळे कॉलेजमध्ये असल्यापासून, म्हणजे लहानपणापासून ते कॉलेज, आणि कॉलेज नंतर ऑब्व्हियसली आपण कलाकार आहोत, त्यामुळे कलाकार असल्या कारणाने जास्त करून मुंबईमध्ये वेळ हा जास्त जातो. प्रत्येक नवरात्रीला घरीच असते असं नाही, पण कॉलेजमध्ये असताना मात्र मी नैवेद्याचं ताट स्वतः सजवायचं. काय नैवेद्य बनवलंयस तू म्हणजे स्वतःच्या हाताने? असं पुरणपोळ्यांपासून पुऱ्या, कुरडया, पापड, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, कटाची आमटी, त्याच्यानंतर गोड भात, मग ते आपण जो साचा काय म्हणतो, साचाच ना, भाताचे जे दोन असतात त्याच्यावरती एकावरती दही भात असतो, एकावरती वरण भात असतो. आणि बाकी मग जेवायला नक्की या. नक्कीच. मानसीने आपल्या सगळ्यांना बोलवलंय, आमंत्रण केलंय की जेवणासाठी, तर तुम्ही हेही नक्की नोट करू शकता की मानसीला फक्त साडीच नाही, पारंपरिक दृष्ट्या सगळ्याच गोष्टी येतात. म्हणजे नैवेद्याच्या जेवणापासून सगळ्या गोष्टी पारंपरिकरित्या मानसी करत असते. मानसी, नवरात्र उत्सव म्हणजे ऊर्जा, शक्ती, भक्तीचा उत्सव मानला जातो, तर ह्या स्पेशल महिलांसाठी हा सण खूप खास असतो. म्हणजे अगदीच म्हण की नवरात्रीत 9 रंगाचे 9 कपडे परिधान करणं, 9 रंग फॉलो करणं, तर तू कितपत 9 रंग फॉलो करते? म्हणजे आज तर तू केलंयस, मला दिसलंय, तर शूट निमित्ताने नाही तर वेगळ्या डेली रुटीनसाठी तू कधी 9 रंग फॉलो केलेस? डेफिनेटली करते मी. मला आठवणारी गोष्ट अशी आहे की आई जेव्हा ऑफिसमध्ये होती तेव्हा दुसऱ्या दिवशी हा कलर आहे म्हणून मैत्रिणींनी हा कलर नेसायला आग्रह केलाय म्हणून आई जी साडी अशी बाजूला ठेवायची त्याच्यावरून खरं तर लहानपणी रंग कळायचा. आणि तेव्हा काही पेपर वाचणं किंवा असं, आणि मी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडची आहे, त्याच्यामुळे आई ऑफिसला कुठली साडी नेसून जाणार, कुठल्या रंगाची, त्याच्यावरती रंग कळायचे. आणि आत्ताच्या काळामध्ये तर आपल्याला कारणच हवंय नटायचं. आणि मी म्हटलं तर मला नटायला भरपूर आवडतं, मला साजेशृंगार करायला आवडतो, आणि खास करून माझे डोळे तसे आहेत त्याच्यामुळे मला खूप त्याच्यावरून कॉम्प्लिमेंट सुद्धा मिळतात. खास ओळख मानसी नाईकची जी कुठून होते तर ती डोळ्यांपासून होते, हे म्हणायला हरकत नाहीये. तर आत्ताच तू म्हणालीस की तुला नटायला, आपल्या सगळ्यांनाच नटायला कारण लागत नाही, आणि तू आत्ताच बोललीस की मी सोशल, म्हणजे तुझे सगळे साडीवरचे व्हिडिओज आम्ही सगळे सोशल मीडियावर सगळेच फॉलो करतो आणि बघतो देखील. तर सध्या सोशल मीडियावर हा एक ट्रेंड चालू आहे, म्हणजे नवरात्री उत्सवाला सुरुवात होते, गणेशोत्सव म्हणा, कोणत्या
कोणत्याही उत्सवाला सुरुवात होत असेल तर सध्या ट्रेंड आहे ते सोशल मीडिया. सोशल Absolutely. मीडियावर जे काही कन्सेप्ट येत असतात हो. तर सध्या देखील नवरात्री उत्सवाचे कन्सेप्ट सोशल मीडियावर येत असतात. तर तुला जर एखादं कन्सेप्ट करायला सांगितलं असतं तर तू कोणत्या प्रकारे कन्सेप्ट तुझ्या डोक्यात असते की मी ही कन्सेप्ट करून मी सोशल मीडियावर पोस्ट करू शकते? खरं तर काळाप्रमाणे जग बदलतं असं म्हणतात, त्याच्यामुळे आपण काळाप्रमाणे धावलं पाहिजे आणि कॉम्पिटिशन कुठे नाही वाढलेली आहे. त्यामुळे आत्ता सोशल मीडियाची जी दुनिया आहे जसं तू म्हणाली, तर मला पर्सनली प्रेक्षकांच्या समोर राहायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मी कुठलंही चान्स सोडत नाही आणि मग ते व्हिडिओ असो, पोस्ट असो, रील्स असो, स्टोरीज असो, मी काहीही म्हणजे मी प्रेक्षकांची आहे कारण Yes. त्याच्यामुळे. आणि कलाकार कसं आहे की जर प्रेक्षक नसेल तर कलाकारही नसू शकतो. जन्म म्हणजे रादर त्याला मरणच आहे जर Yes. प्रेक्षक वर्ग नसेल तर. आणि मी त्याच्यात फर्मली बिलीव्ह करते. आणि खरं तर आजच्या जगामध्ये नवरात्री आहे म्हणून मी बोलते की स्त्री शक्ती हे कुठेही मागे मागे नाही. नाहीये. त्यामुळे ज्या पद्धतीने मुलं जिम, बॉडी हे सगळं दाखवतात, तर आपण आपलं सौंदर्य का नाही Yes, दाखवायचं नक्कीच. किंवा आपण आपली कला का नाही दाखवायची. त्याच्यामुळे मला विचारशील तर अगदी जेवण बनवण्यापासून ते नॉर्मल रील करण्यापासून ते रांगोळी करण्यापासून मेहंदी काढणारे, मेकअप करणारे, हेअरस्टाईल करणारे, आज तू बघ मुली कुठे नाहीये, स्त्रिया आघाडीने पुढे आहेत. हो. त्यामुळे फक्त एक असतं ना की प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार लपलेला असतो, तर का म्हणून त्यांनी पुढे नाही यायचं आणि सोशल मीडियावर दाखवायचं नाही. तर Yes. उलट मी तर दिलखुलासपणे सांगते की उलट तुम्ही दाखवा तुमची कला. नक्कीच. ह्यालाच आधारित माझा नेक्स्ट क्वेश्चन असेल की आताच म्हणालीस की हाच कन्सेप्ट आपण सोशल मीडियावर दाखवू शकतो. जर समज सिनेसृष्टीत जर एखादा सिनेमा येणार असेल आणि त्यासाठी जर तुला कोणत्या देवीची भूमिका साकारायला तुझ्यासाठी प्रत्यक्षात आवडेल, कारण की तुझ्या डोळ्याच इतके बोलके आहेत की कोणतीही देवी तू उत्तमरित्या साकारू शकतेस हे आपल्या सगळ्यांना म्हणजे आमच्या प्रेक्षकांना, तुझ्या चाहत्यांना देखील नक्कीच वाटतं. तर तू सांगू शकतेस की तुला कोणती भूमिका साकारायला आवडेल देवीची? खरं तर बहुरूपी आहे, त्यामुळे मी कुठल्या एका देवीचं नाव नाही घेणार. Yes. कारण आपल्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात पण एक स्त्री प्रत्येक देवीच्या रूपात असते. Yes, नक्कीच. कधी ती सरस्वती असते, कधी ती लक्ष्मी असते, कधी ती दुर्गा असते, तर कधी ती कालीमाता असते. तर माझ्या स्वतःच्याही आयुष्यात मी तशीच आहे आणि तेच मी पडद्यावर खरं दाखवायला मला आवडेल की स्त्री कुठेही कमी नाहीये. म्हणजे ती तू बघशील तर तिच्या हातात सगळं आहे. येस. आणि एक देवीची भूमिका म्हटलं तर म्हणजे ती माझी मनातली गोष्ट बोलली की मला खरंच एका देवीची भूमिका मिळाली तर मी अगदी आवडीने करीन. नक्कीच. आपण देवीच्या दरबारात या सगळ्या गोष्टी बोललो तर ही हो. तुझी इच्छा नक्कीच देवी आई पूर्ण करणार. म्हणजे एक इच्छा कळली. येस, एक इच्छा कळली. तर पुढे जाऊया आपण. मला सांग, सिनेसृष्टीत आपल्या मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत, त्यातली कोणत्या अभिनेत्रींना तू देवीची रूप सांगू शकतेस की ह्या अभिनेत्रीमध्ये ह्या देवीचं रूप आहे किंवा वास आहे? तुला काय वाटतं? मानसीच्या या हसण्यामागे कारण काय आहे हे जाणून घ्यायला मला खरंच नक्की आवडेल. खरं तर अभिनेत्री आणि देवी हे मला गणितच पटलेलं नाही आणि मी कुणाचं नाव घेऊन मला मोठं करायचं नाही. कारण देवीमध्ये असलेले सगळे गुण हे अभिनेत्रीमध्ये आहेत का हे माझ्यामध्येही नाही आहेत. त्याच्यामुळे मी स्वतःचंही नाव घेणार नाही. लेट मी जस्टिफाय दॅट. पण मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात येणारी लोक म्हणजे फक्त ते स्त्रियाच नसतील तर कुठलीही लोक ते भरपूर काही शिकवून जातात. ते भरपूर काही आपल्याला म्हणतात ना, असा धडा असंच नाही पण काही महत्त्वाचे गुण दाखवतात. नक्कीच. आपल्यामधले, त्यांच्यामधले जे आपल्यामध्ये नसतील आणि आपण ते अंगी आणावेत असे गुण. तर मला असं वाटतं देवीची कोणी एकं नाव नाही घेणार मी, पण कधीकधी माझ्यासाठी माझी आई दुर्गा असते. कधीतरी माझ्यासाठी मी जेव्हा आरशात बघते आणि मला जेव्हा वाईट वाटतं किंवा मला रडावंसं वाटतं, कारण आपल्यामध्ये इमोशन्स आहेत आपण आणि आम्ही कलाकार आहोत आणि कलाकाराला सुद्धा मन असतं, त्यांनाही दुःख होतं.
नक्कीच. आपण सारखं त्या मेकअपच्या पाठीमागे हसऱ्या चेहऱ्याने वावरून वावरत नाही नाही. शकत. हे खरं खुरचं आयुष्य आहे का कलाकारांचं, पण एक श्राप पण आहे की आपण आपलं दाखवू नाही शकत, कारण प्रेक्षक वर्ग आपल्याकडून सारखं शिकत असतो, कारण ते आपल्याला फॉलो करत असतात. सो व्हॉट डू वी इन्स्पायर पीपल ऑल्सो मेक्स अ ट्रू थिंग. आणि आरशात जेव्हा मी स्वतःला बघते आणि मला जेव्हा वाईट वाटत असतं, तेव्हा मी कधी कधी स्वतःला समजून मला जर शांत करायचं असेल तर मी सरस्वतीचं रूप घेईन. आणि मला जर एका प्रसंगाला सामोरं जायचं असेल अगदी जिद्दीने किंवा त्या ताकदीने, तर मला कालीचं रूप हेच घ्यावं लागतं. म्हणजे उत्तर आहे. स्त्रियांना प्रत्येक जशी संकट समोर येतात त्या संकटानुसार आपल्याला रूप घ्यावीच लागतात. Exactly. मला आता हे तुला विचारायचं की आपण आयुष्याच्या वळणावर खूप काही सत्कर्म करत असतो, कधीतरी आपल्याकडून काही वाईट गोष्टी घडतात, कधी आयुष्याच्या वाटेवर काहीतरी कुठली तरी गोष्ट घडते, त्यावेळी आपल्याला कोणतरी सावरायला येतं. त्यावेळेस आपण म्हणतो की देवा तूच आलायस माझ्या मदतीला. तर अशी कोणती गोष्ट तुझ्या बाबतीत आतापर्यंतच्या अनुभवात आली आहे की ह्या आयुष्याच्या या वाटेवर? खरं तर माझ्यासाठी माझं कुटुंब जे आहे, म्हणजे आई बाबा म्हणा किंवा माझ्या फॅमिलीमधले सगळे किंवा काही मोजके हातावरती मोजता येतील अशी काही लोक, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे. दुसरं नाव मी प्रेक्षकांचं घेऊ इच्छिते, कारण जेवढे आपल्याला ट्रोलर्स आहेत तेवढे माझ्यावर प्रेम करणारे त्याहून अधिक आहेत. त्याच्यामुळे मी दोघांवर प्रेम तेवढंच करते, कारण प्रेम करणारे प्रेम करतच असतात आणि ट्रोल करणारे हे असतात की जे आपल्याला सांगत असतात किंवा नकळतपणे आपल्याला दाखवतात की मी तू नाही होऊ शकत. त्यामुळे जे मानसी नाही होऊ शकत ते ट्रोलर्स असतात ॲक्च्युली, पण यू नीड टू ब्लेस देम. त्यामुळे मी ते खरं दुसऱ्या ह्याच्यावरती आहे. आणि तिसरं म्हणजे माझा स्वतःमधला जो आत्मविश्वास आहे किंवा जे एक विल स्पिरिट आहे, माझी विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे या काही गोष्टी खूप माझ्यामध्ये आत्ता खूप प्रकर्षाने बदलल्यासुद्धा, घडल्यासुद्धा आणि एक म्हणू शकतो माझा व्हर्जन अपडेट झालंय त्यामुळे. आणि माझ्यासाठी गणपती बाप्पा, माझी कुलदैवत तुळजाभवानी आणि स्वामी समर्थ, त्यामुळे हे तीन खूप महत्त्वाचे लोक आहेत माझ्या आयुष्यात. नक्कीच मानसी, आत्ताच तू म्हणालीस की ट्रोलर्स आहेत ज्या गोष्टी आयुष्यात आपल्याला, समज आपण काही सत्कर्म करतोय, काही कामं करतोय, असे आपल्या कामात खूप साऱ्या अडचणी देखील येतच असतात. आता सध्या सोशल मीडियाच्या निमित्ताने प्रत्येक गोष्ट चांगलीच घडते आपल्याकडून असं नाही, प्रेक्षकांना आवडेलच असंही नाही. त्यामुळे प्रेक्षक बऱ्याच गोष्टीने ट्रोल्स देखील करत असतात. तूही अनेक वेळा ट्रोल झाले, तूच नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील ट्रोल झाले. त्या ट्रोलर्सला तू ह्या आजच्या निमित्ताने काय सांगू शकतेस, की काय सांगशील? तिथे कुठेतरी आपला तुझा कॉन्फिडन्स कधी लो झाला या ट्रोलर्समुळे? नाही, मी खूप हसते. म्हणजे मला उलट ते कारण देतात, पण शेअर कर की जो खरं मला ना ते कारण देतात हसायचं, कारण मला खूप हसू येतं त्या गोष्टीवरून. पण काही नाही, तुमचं ट्रोलिंग चालू राहू दे, तुमचं ते मीटर डाऊन एअर असू देत, मला तुमच्या पोटावर पाय नाही मारायचा आहे. पण आज नवरात्रीच्या दिवशी मी एवढं सांगू शकते की तुम्हाला सद्बुद्धी मिळू देत आणि ट्राय टू हील युअर सेल्फ, कारण मी हिलिंगवरती खूप बिलीव्ह करते. आणि काळजी करू नका, तुमचेही खूप चांगले दिवस येतील, कारण जे आतून थोडेसे दुःखी असतात ना, तेच बाहेर तेच एक्सचेंज करतात. तीच एनर्जी आणि वाईब एक्सचेंज केली जाते. त्यामुळे तुम्ही आतून थोडंसं अध्यात्माला जर वळलात तर तुम्हाला नक्की त्याचं उत्तर मिळेल, कारण मी स्वतः अध्यात्माला वळलेली आहे. आणि चालू रहने दो, आय एम देअर फॉर यू, आय गिव्ह यू फुटेज. म्हणजे मानसीचा जो उत्साह, एनर्जी आहे ती तशीच चालू राहणार आहे. तुमच्या ट्रोलर्सने किंवा तुमच्या कमेंट्सने काही परिणाम होणार नाही असंच एकंदरीत मानसीचं म्हणणं आहे. मानसी, आता सध्या स्त्रियांची एनर्जी पॉवर खूप आहे. आपण आत्ताच बोललो की सगळ्या क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत, सगळ्या क्षेत्रात. तर तू आजच्या महिलांना कुठेच हार मानू नये, कुठल्याच गोष्टीसाठी कुठेच थांबू नका, ह्या ज्या गोष्टींच्या जे काही सजेशन आहे, तर तू आजच्या स्त्रियांना काय संदेश देशील? मी एवढंच म्हणेन, खरं तर तूच उत्तर दिलंस की हार मानायची नाही, डू नॉट गिव्ह अप ऑन एनी अकाउंट. आणि मला असं वाटतं की भरपूर आयुष्यात तशी वळणं येतात की जिकडे स्त्रियांसाठी खूप अवघड होतं आयुष्य जगणं, बोलणं, कोणाशी शेअर करणं. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण गिव्हअप केलं पाहिजे, आणि हे मी स्वतःच्या एक्सपिरियन्सने सांगते आहे.
आपल्याला माझी खूप एक जवळची मैत्रीण आहे, तिने मला हे एक काय म्हणतात कानमंत्र दिलाय की आपल्यामध्ये ABCDEFG असं Z पर्यंत आहे. येस. तर मी तुम्हाला हा कानमंत्र मला दिलेला तुम्हाला शेअर करते की जर A नाही झालं तर B करा आणि B नाही झालं तर C करा, C नाही झालं एक्झॅक्टली ते आपल्याला Z पर्यंत ऑप्शन्स आहेत. येस. पण गिव्हअप करू नका. कारण आजकालचं जगच खरं काय माहितीये थोडंसं विक्षिप्त झालंय जग आणि मनाप्रमाणे नाही झालं ना तर वाईटही पटकन वाटतं, डोळ्यात पाणी पण पटकन येतं, पण त्यातून हार नाही मानायची. नक्कीच. कारणं भरपूर आहेत, पण त्या गोष्टींवरती मात करायला आपल्याला शिकलंच पाहिजे कारण जग तसं आहे. आणि कसं आहे की आपण जर त्या दबावाखालती आलो ना तर आपल्याला दाबणारे पण भरपूर आहेत. त्याच्यामुळे मी नाही कारण आपण यशाच्या पायरीवर जरी गेलो तरी आपल्याला मागे खेचणारे सुद्धा खूप असतात. हे सगळं तू सुद्धा आतापर्यंत अनुभवलं असशील. सगळेच जण अनुभवतात. खरं तर आता मानसी मला एक वेगळाच प्रश्न तुला विचारायचा आहे. तुझी खास ओळख एक नृत्यांगणा म्हणून आहे सगळ्यात आधी, तर गरबा खेळायला आवडेल का वगैरे असे प्रश्न मी तुला अजिबात करणार नाहीये कारण सगळ्यांनाच माहितीये की मानसी नाईक एक नृत्यांगणा. मला हा प्रश्न करायचा आहे की कधीतरी तू पब्लिकमध्ये जाऊन म्हणजे लोकल पब्लिकमध्ये किंवा कोणत्या पब्लिकमध्ये जाऊन गरबा खेळली आहेस आणि तिथे काही खास अनुभव तुला आलाय? भरपूरदा. कारण खरं तर अशा ठिकाणी माझे पाय गप्प बसत नाहीत, ते आपोआप मला घेऊन जातात आणि त्याच्यावर माझं काही हे नसतं, माझे पायच मला नेतात. पण ही देवाची कृपा आहे कारण मी खरं अनट्रेन डान्सर आहे. मी कुठल्याही एका पद्धतीचं शिक्षण घेतलं नाहीये नृत्यासाठी. जे काय आहे इट्स अ गॉड गिफ्ट आणि इट्स व्हेरी नॅचरल. भरपूरदा असं झालेलं आहे की मला जेव्हा आपल्याला आरत्यांना बोलवतात किंवा शोज करायला बोलवतात तेव्हा असे प्रेक्षक वर्ग खरं खाली असतो आणि आपण स्टेजवर असतो. पण आपण ती बिंग अन आर्टिस्ट आपल्याला ते इतकंसं जपलेलं असतं की कधी कधी आम्हाला असं वाटतं की खालती उतरायचंय प्रेक्षकांमध्ये जायचंय. कारण प्रेक्षकांमधली जी एनर्जी असते ना ती कम्प्लिटली डिफरंट असते आणि ती एनर्जी तुम्हाला पास ऑन होते. आणि ती तर गरबा खेळली मी, दांडिया खेळलेली आहे, पण त्याच्यानंतर माझी टीम अशी असते की बस झाला आता चला ओके हा हो गया चलो चलो असं करत ते बाहेर काढतो. आपण इथे रात्री येऊया दांडिया खेळायला, गरबा खेळायला. आपण एक सेगमेंट करूया नवरात्रीत एक दिवस गरबा विथ मानसी नाईक. नक्कीच. आताच मी तुला विचारते, एक देवीचं गाणं गुणगुणू शकतेस का आमच्या सगळ्यांसाठी? आता डान्स तर आपण इथे करू शकत नाही, सो त्यामुळे एक छोटंसं गाणं जे तुला 2 गोळी. मी गाण्यापेक्षा मला असं वाटतं जे देवी आहे, आई आहे, तर आईसाठी जे आपण सगळेच म्हणतो की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्याच्यामुळे माझी भवानी माझ्या बरोबर आहे आणि मला मी खूप आयुष्यात पुढे जाणार एवढं मला नक्कीच. नक्कीच तू आता जी म्हणालीस आयुष्यात तू नक्कीच पुढे जाशील मानसी. सगळ्यांचेच आशीर्वाद आहे, प्रेक्षक सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतात. मला एक सांग, कोणत्या देवीच्या ठिकाणी म्हणजे आपले महाराष्ट्रात देवीचे ठिकाण खूप आहेत, तुळजापूर म्हण, अंबाबाई, महालक्ष्मी, कोणत्या देवीच्या ठिकाणी जाऊन भेट घेतलीस आणि ती देवी भावली आहे हृदयाला? खरं तर कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आहे. या 2 ठिकाणी मी आवर्जून वर्षभरात जातेच जाते एकदा का होईना. मग ते कामानिमित्त असो किंवा अदरवाईज पण असो. पण दोन्ही ठिकाणी माझा स्वतःचा अनुभव आहे की म्हणजे एक वेगळंच काहीतरी वातावरण निर्माण होतं. आणि तेच कशाला आज मी ज्या देवीच्या समोर उभी आहे तर ही एनर्जी माझ्यामधली आहे ती देवीच देते मला. त्याच्यामुळे मी जिकडे जाते देखील एक देवीचा वास असतो असं आपण वाचलंय आणि आहेच. तर प्रश्न उत्तर तर खूप झालीच, खूप प्रश्न आहेत मानसी लेख, पण आपल्याकडे तितका वेळ नाहीये. पण मी थोडक्यात रॅपिड फायर गेम घेऊ इच्छिते. येस प्लीज. त्यात आपण तू थोडक्यात आम्हाला उत्तर दे. ओके. कोणत्याही 4 देवींची नावे? तुळजाभवानी, महालक्ष्मी, अंबाबाई. 3 झाल्या. हो, अजून एक पाहिजे ना? येस. आणि लालबागची माता. स्ट्रेंज उत्तर होतं हे. कोणत्याही 4 देवींची स्थळं? अरे बापरे. कोल्हापूर, तुळजापूर, एकविरा आणि
ओके चालेल. कसं नवरात्रीत उपवासाला खाणारे जाणारे पदार्थ. उपवासाला हा. साबुदाण्याची खिचडी. किती सांगायचे? किती तुला जितके सांगायचे. साबुदाण्याची खिचडी, कुरडई, पापड, त्याच्यानंतर कटाची आमटी खाल्ली जाते, त्याच्यानंतर बटाट्याच्या काय म्हणतो आपण ते कापे. कापे ना. हम्म. हा, बटाट्याचे कापे. येस. आपल्या आरती संग्रहातील देवीची आरती कोणती, जी आपण आरती करतो देवीची. आरती कोणती? हम्म. दुर्गे दुर्गटभारी. अभिनयातील नवरसांची नावं सांग. म्हणजे तुझ्यासाठी काय नवरस. माझ्यासाठी खरं तर नवरस मी स्वतः आहे. कारण नवरसांमध्ये मी इतकी आता स्वतःला मी गुंतून घेतलंय की मी स्वतःला शांत करून घेतलंय. तर ते नवरस दाखवायला मी फक्त स्टेज आणि कॅमेरा वापरते सध्या. नाही, आता आपला पुढचा प्रश्न होता की गाणं गुणगुण, पण आपलं गाणं हा झालेलंच आहे. सो 5 प्रश्नांची उत्तरं तू दिली आहेस व्यवस्थित छानपैकी. तर मला असं तुला शेवटचा प्रश्न विचारायचा, आपला कार्यक्रम संपवायचा आहे कारण खूप गर्दी होत चालली, लोकांची गर्दी होती देवीच्या दर्शनासाठी. नवरात्री उत्सवात नेमकं प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं आहे की मानसी सध्या आम्हाला टेलिव्हिजन विश्वावर दिसली नाहीये. तर आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या सकट सगळ्या प्रेक्षकांची सुद्धा ही इच्छा आहे की मानसीचा आगामी प्रोजेक्ट काय असणार आहे, मानसी आम्हाला कोणत्या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे की नाही. खरं तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या आशीर्वादाने मी आता मराठी बरोबरच हिंदी आणि साऊथमध्ये पदार्पण करते आहे. एक माझा ऑलरेडी OTT वरती अनाऊन्स प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव सिफर आहे. ते हिंदी आहे आणि सिफर उर्दूमध्ये शून्याला म्हणतात. Yes. तर मी माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये पण शून्यातून सुरुवात केलेली आहे आत्ता. त्यामुळे मोठ्या पडद्यावर पण हिंदी भाषेत शून्यातून सुरुवात करते म्हणून सिफर. आणि मेनी थिंग्स ॲक्च्युली. नक्कीच तू देवीचा आशीर्वाद घेतलायस हो. तर तुझ्या बरोबर आई भावानी सगळंच व्यवस्थित करणार, सगळंच Thank you. छान होणार. मानसीचं आयुष्य देखील सुंदर मार्गी लागणार आहे हे नक्की. मानसी, तू आमच्याबरोबर छान गप्पा मारल्यास, वेळात वेळ काढून तू इथे आलीस, आमच्यासोबत गप्पा मारल्यास, देवीचं दर्शन घेतलंस. महाराष्ट्राकडून एक छोटंसं गिफ्ट आहे जे तू तुझ्या नेहमीच्या वापरात यूज करू शकतेस आणि आम्हाला नक्की सांगशील हे तुला गिफ्ट पक्का. आवडलंय की नाही. पक्का सो पक्का. प्लीज. थँक्यू. थँक्यू येस. सो मच.